गुड मॉर्निंग. मी देवयानी जोशी. एक गोष्ट, एक विचार आणि आपल्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकेल असा एक छोटासा धडा. चला ऐकूया. एकदा एक माणूस बीचवरनं जात असतो समुद्रकाठी. तर तो नीट बघतो, लाट बाहेर आली की लाटेबरोबर स्टारफिश बाहेर येतात आणि लाट आत गेली की काही स्टारफिश राहतात काठावर आणि मग ऊन लागून ते मरतात. त्याला वाईट वाटतं. तो असं जितक्या वेळ तिथे असतो बीचवर तितक्या वेळ असं ओंजळीत भरून भरून जितकं शक्य आहे तेवढे स्टारफिश घेऊन पाण्यात टाकायचं काम करतो. एक माणूस तिथला ऑलरेडी जो बीचवर असतो तो त्याला बघतो, त्या माणसाला, "तू काय करतोय हे?" तो म्हणतो, "अरे काही नाही, हे स्टारफिश पाण्याच्या लाटेबरोबर बाहेर येत आहेत. काही बाहेर राहत आहेत, काही आत जात आहेत. जे बाहेर राहत आहेत ते उन्हामुळे वगैरे मरत आहेत आणि ते असे कडक होत आहेत. तर मी त्यांना पाण्यात टाकतोय." तो म्हणतो, "त्याने काय होईल? काय इतके करोडो स्टारफिश येतात बाहेर आणि असं किती लोकांना तू वाचवणार आहे आणि किती स्टारफिश तू वाचवू शकणार आहे? काय फरक पडणार आहे असा?" तर तो माणूस असा एक स्टारफिश घेतो, पाण्यात फेकतो. म्हणतो, "बाकी काही जरी नाही फरक पडला माझ्या आयुष्यात, तरी ह्या एका स्टारफिशच्या आयुष्यात नक्कीच फरक पडणार आहे." कसं असतं, आपण मला काय त्याचं, जाऊ देणं, जगात ज्या काही गोष्टी घडतायत, मी कशाला जबाबदारी घेऊ, हा अप्रोच ठेवतो. माझे बाबा वर्षानुवर्ष सायकल चालवा फिटनेससाठी, पेट्रोल वाचवा, पुढे इंधन संकट येऊ शकतं असं म्हणून अनेक वर्ष त्यांनी चळवळ चालवली. इतक्या लोकांना मोटिवेट केलं सायकल चालवण्याकरता, की म्हणजे त्यांचं ध्येयच होतं ते, की जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवायची आणि त्यांची इच्छा होती, की त्यांना मृत्यू पण सायकल चालवतानाच यावा आणि तो त्यांना आला पण. कारण की त्यांनी ते त्यांचं सोडलंच नाही काम. ते सायकलच चालवत राहिले. डॉक्टरनी त्यांना सायकल नाही चालवायची सांगितल्यानंतरही ते सायकल चालवायचे. आज त्यांना जाऊन 15 वर्ष झाले. त्यावेळेला ज्या लोकांना पटलं नव्हतं, आज अनेक चांगल्या फील्डमधले, चांगल्या पोस्टवरचे मोठे-मोठे लोक, यंग लोक सायकल चालवतात फिटनेससाठी. त्यावेळेला सगळ्यांना बिलो डिग्निटी वाटायचं सायकल चालवणं म्हणजे. आज घरी गाड्या जरी असल्या तरी फिटनेससाठी लोक सायकल चालवतात आणि त्यांना पाहिलेले जे लोकं आहेत ते सांगतात, की आज जर साठे काका असते, तर त्यांना किती आनंद झाला असता इतके लोकं सायकल चालवताना बघून. त्यांनी त्यांचं काम इमाने-इतबारे केलं. त्यांनी हा विचार नाही केला, की काय फरक पडणार आहे, मी जर का नाही इनिशिएटिव्ह घेतला तर. त्यांच्यामुळे त्यांनी प्रेरणा घेऊन ती जी चळवळ चालू केली फिटनेसची, आज कितीतरी लोकं त्यांच्यामुळे ह्या फील्डमध्ये, स्पोर्ट्स फील्डमध्ये काम करत आहेत. आपल्यामुळे जर का एकही पॉझिटिव्ह विचार येत असेल आणि निगेटिव्हिटी जात असेल तर नथिंग लाईक दॅट. मागे हटायचं नाही. जितकं शक्य आहे जितके आपल्याला चांगले विचार देता येतील, कोणाचा ना कोणाचा तर फायदा होतोच बॉस. आणि आपली पण जबाबदारी वाढते जेव्हा आपण काही सांगतो तेव्हा. त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. आय लव्ह यू ऑल.